जीवाचा चवयोगी तव अवतारो, चवयोगी तव अवतारो, आदि गुरु नमो दत्त गुरु, नमो आदि गुरु नमो दत्त गुरु। अर्लकाचे त्रिताप हरुनी, अर्ल यदुरायासी वयनार्पुनी, करिसितयाचा उद्धारो, करिसितयाचा उद्धारो, आदि गुरु नमो दत्त गुरु, नमो आदि गुरु नमो दत्त गुरु। वरदान दिधले देवल्याला, वरदान करदान दिधले अर्जुनाला, रुचिका पाचशे दिले वारो, रुचिका पाचशे दिले वारो, आदि गुरु नमो दत्त गुरु, नमो आदि गुरु नमो दत्त गुरु। दुर्गुणी कश्मळ नासुनी माझे, दुर्गुणी विजय पद दे स्वामी तुझे, विजय अससी सुखाचा सागरो, अससी सुखाचा आदि गुरु नमो दत्त गुरु, नमो आदि गुरु नमो दत्त गुरु। दत्तात्रेय महाराज की जय। दंडवत प्रणाम। महात्मा सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृत आहे, सत्यभामा अमृत प्रवर्तक समूह संचालक आणि प्रवाचक। या मार्गाचे अधिकारण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी दंडवत प्रणाम करतो। स्वामींच्याही चरणी दंडवत प्रणाम। श्री दत्त मंदिर चिंतेश्वर वरुड त्याही अधिष्ठानास दंडवत प्रणाम। कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो। या सोहळ्याला ज्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे असे महाज्ञानयोगी महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवर साहित्याचार्य मामाजी वांबोरी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य दैवाद्य सुखश्री अधिष्ठित तडगाव निवासी बाबा, गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर पूजनीय तामसी निवासी बाबा, त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू जे आपल्याला हे पंथांमध्ये जे काही चालतंय ते सर्व ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे सन्मित्र। तो देवश्री चक्रधर या यूट्यूबचे मुख्य म्हणजे ते मेन प्रोड्युसर ज्याला म्हणता येईल, डायरेक्टर आदरणीय श्रद्धेय तपस्वीर दादा राहेरकर, त्यांनाही दंडवत प्रणाम करतो। माझ्यासमोर बसलेल्या सर्व साधू संतांना, अच्युत गोत्रियांना दंडवत प्रणाम। ऑनलाईनच्या माध्यमातून जे पोथी ऐकतात त्याही सर्वांना दंडवत प्रणाम। आत्ताच आपण प्रायश्चित विधी केलेला आहे आणि प्रायश्चित विधी करत असताना एक मला प्रश्न आला होता की बाबा, जसं आम्ही प्रश्न मोडतो पण आपणही दंडवत घातलेत किंवा दंडवत घालत असतात, काय कारण आहे? याला कारण असं आहे की चुका ह्या सगळ्याकडून होत असतात। जसं शिष्याकडून चूक होते, गुरुही चुकल्या जातो। आणि आपले खरे गुरु कोण आहे? सर्वज्ञ श्री चक्रधर
स्वामी आहेत, गुरु तर एक ज्ञान निमित्त आहे. आणि मग आमच्या स्मृतीमध्ये एक प्रसंग येतो. माणभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य हे गुरुकुळ सांभाळत असताना, आता सगळेच काही एका प्रकृतीचे राहत नाही मार्गात. तुम्हाला माहिती कसं असतं, तुमच्या घरात एका याचे असतात का विचाराचे नाही असतात. आणि मग ते गुरुकुळ सांभाळत असताना रागवावं लागतं, बोलवावं लागतं, शासनही करावं लागतं. आणि ज्यावेळेस हे करत असताना भटोबासांचा अंतसमयी काळ जवळ आला. आणि भटोबास म्हणतात, जर माझ्याकडून कुणाचं मन दुखल्या गेलं असेल तर मला सर्व गुरुकुळाने उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी. कोण दंडोत घालतायत? भट्टोबास दंडोत घालतायत. तेव्हापासून ही परंपरा आहे. जसं तुम्ही प्रसव मोडला, ज्ञानीलाही प्रसव त्या ठिकाणी मोडत असतात. अधिकृती होते, काहीतरी दोष लागतो आणि म्हणून कोणाचं बोलण्यातून गोष्टी होतात. त्यासाठी आपल्यामध्ये हा प्रसव मोडण्याची पद्धत आहे. आता जे आपण या ठिकाणी प्रायश्चित केलं, आता पुरतं करायचं नाही. तुम्हाला मी निरूपणात सांगितलेलं आहे, प्रसवाचे किती दंडवत? 2 दंडवत 2 वेळेस घालायचे, सकाळ आणि संध्याकाळ. आणि जे दोष सांगितले, जे तुम्ही काही दोष केले, त्याचा प्रसव मात्र मोडायचा. आता आपण आज आपल्या कार्यक्रमाचा समारोप या वर्षीचा बरं का, कार्याचा समारोप कधी होत नसतो. ब्रह्मविद्या ही अगाध आहे, अनंत आहे, तिचे अनेक अर्थ निघालेले असतात. चरित्रे काही संपली का? नाही, अजूनही चरित्र आहेत. फक्त मी तुम्हाला दररोज या 9 दिवसामध्ये एक प्रचलित जी चरित्रे किंवा वेगवेगळे जे चरित्र आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता आज आपण शेवटचे चरित्र या वर्षीचं पाहणार आहोत, ते म्हणजे आत्मतीर्थ प्रशंसा. आत्मतीर्थ म्हणजे पंचाळेश्वर. तुम्हा सर्वांना माहिती आहे की पंचाळेश्वर हे महास्थान आहे. आमचे स्वामी सुद्धा पंचाळेश्वराला 5 दिवस राहिलेले आहेत. उद्याचा पूजावसरो झाल्यानंतर सर्वज्ञे बाईसा भक्तजना समवेत गंगा तीरी विजय केले. सकाळचा पूजावसर झाल्यानंतर 22 समवेत स्वामी गंगा तीराला गेले. श्री दत्तात्रेय प्रभूंचे भोजन गुंफास्थाना विजय केले. आणि मग तिथून स्वामी ज्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंचं गुंफास्थान होतं त्या ठिकाणी गेलेले आहेत. पाठीमागं जे बोडखे त्यांना रुमाल बांधून घ्या. खुर्चीवर बसलेले बोडखे 2 जण रुमाल बांधा. शास्त्र ऐकताना कधी आपल्या डोक्यावर वस्त्र पाहिजे. ते उत्तराभिमुख चरणचारी उभे राहुनी उजवेनी श्रीकरे आत्मतीर्थाकडे दाखविले. स्वामी उत्तराभिमुख उभे राहिले आणि उजव्या श्रीकराने म्हणजे हाताने दत्तात्रेय प्रभूंचं आत्मतीर्थाकडे स्वामींनी दाखवलं. स्वामी म्हणतात, देखिले गा श्री दत्तात्रेय प्रभूंचे चरणी चरणांकित आत्मतीर्थ. स्वामी म्हणतात, तुम्ही पाहिलंय का? दत्तात्रेय प्रभूंच्या प्रत्यक्ष वास्तव्याने चरणाने चरणांकित झालेलं ते आत्मतीर्थ स्थान आहे. आणि ते कलियुगातलं नाही. ते कुठलं स्थान आहे? त्रेतामधलं स्थान आहे. माहूरची जे काही स्थान आहे ते कधीची आहेत? माहूरची स्थानं त्रेतामधली आहेत. 12 खंडी ह्या आत्ता निर्माण झाल्या 14व्या शतकामध्ये. परंतु माहूरची स्थानं आणि पंचाळेश्वर हे महास्थान, याला त्रेताची परंपरा. त्रेत मध्ये द्वापार गेलं, आता चालू आहे कलियुग. दत्तात्रेय प्रभूंचे भोजन स्थान दाखवले. दत्तात्रेय प्रभू आणि श्री प्रभू एकत्र या ठिकाणी आरोगणा झाली. ते हे गुंफास्थान किंगा म्हणजे दत्तात्रेय प्रभूंची आणि श्री प्रभू बाबांची आरोगणा त्या भोजनता स्थानावर झालेली आहे. म्हणजे 2 देवाचा संबंध त्या आत्मतीर्थाच्या स्थानाला आहे. जर आपण स्थानाला गेलो तर दोही देवाच्या पवित्र संबंधाशी माझा दंडवत. फक्त दत्तात्रेय प्रभूंचं नाही, आमच्या श्री प्रभू बाबांचा सुद्धा संबंध त्याला झालेला आहे. किंवा जेव्हा आमचे श्री बाबा साष्टी पिंपळगाववरून तिकडे द्वारकेकडे चालले होते आणि येता येता पंचाळेश्वराला आलेले आहेत आणि मग तिथे तो संबंध भेट झालेली आहे. अशा प्रकारे
दोही देवाचा संबंध. स्वामी नगरामध्ये भिक्षा मागायचे, त्या ठिकाणी जाऊन भोजन करायचे. मध्यान्ह काळी दत्तात्रेय प्रभूंची आणि त्यांची त्या ठिकाणी भेट झालेली आहे. अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभू दोही भोजन करून सह्याद्री पर्वतासी विजय केले. आता स्वामी त्या खडकाच्या ठिकाणी होते. स्वामी उभे राहिले आणि सर्वज्ञ आता स्वामी त्या आत्मतीर्थाची महिमा सांगतात. महादाईसा होत्या, चर्चक होत्या, की नेमकं या ठिकाणी याला आत्मतीर्थ असं नाव का बरं पडलं, ही भक्तांना उत्सुकता होती. आणि मग स्वामी आता त्या ठिकाणी सांगतात की त्रेताच्या आरंभी दक्षिण दिशे पांचाळ राजा राहत होता. म्हणजे त्रेताच्या आरंभामध्ये दक्षिण दिशेला पांचाळ नगरीचा राजा तो पांचाळ राहत होता. त्याचे 2 पुत्र होते. वडील विज्ञानेश्वर धाकटा आपदेवो. पांचाळाचा नगरी देशवर्मा शर्मा नावे ब्राह्मण होता. तो वेद जाणणारा, दत्तात्रेय प्रभूंची भक्ती करायचा. आणि भक्ती करता करता तयासी एक पुत्र झाला. त्याचं नाव होतं आत्मोत्तम. त्या मुलाचं नाव काय? आत्मोत्तम. तो ब्रह्मविद्यामध्ये वरिष्ठ श्रेष्ठ होता. 1000 वर्ष त्यांनी दत्तात्रेय प्रभूंची आराधना केली. तयासी दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन झाले. आणि मग त्यांना श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालेलं आहे. श्री दत्तात्रेय प्रभू तयाच्या मस्तकी श्रीकर ठेवून त्याते अवलोकोनी देहविद्या संक्रमण केली. त्याचं दिव्य देह झालं. आत्मोत्तमाने 16 वर्षी 16 प्रकाराने दत्तात्रेय प्रभूंची पूजा केलेली आहे. ते ऐकून पांचाळराव दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनासी आला. दत्तात्रेय प्रभूंची बरवी पूजा केली आणि दैत्य दानव राक्षसाते पराभविता होतील अशा प्रकारचा त्यांनी त्या पांचाळ राजाला वर दिलेला आहे. आणि मग दत्तात्रेय प्रभू त्या ठिकाणी अदृश्य झाले. एकीकडे आत्मोत्तम ऋषी बद्रिकाश्रमाला निघून गेलेले आहेत. एक दिवस एरीकडे त्रेताच्या आरंभाला पुलस्त ऋषींचे 2 पुत्र जन्मलेले आहेत. कुठं काय चालू? पुलस्त ऋषींना 2 पुत्र जन्मले. वडील कुंभोधर धाकुटा निकुंभ. ते दोघी सहस्र अति उग्र तपश्चर्या केली. त्यांना आठांतुल महादेव प्रसन्न झाला. त्याने सांगितलं माग. त्याने सांगितलं माझं युद्धाकाळी जे शरीर आहे ते वज्राप्रमाणे व्हावं. युद्ध करून मला 3 लोकांचं राज्य भेटावं. महादेवाने सांगितलं जा तुम्ही साष्टील पिंपळगावला जा. त्या ठिकाणी यज्ञ करा. तुमचे शरीर वज्रासारखे होईल आणि मग तुम्ही राज्य पावाल. अशा प्रकारे महादेवाने त्यांना वर दिला. दोन्ही राक्षस महाराष्ट्रामध्ये आले, कुंभ आणि निकुंभ. राक्षस भुवन तुम्ही पाहिले का? गाव आहे राक्षस भुवन. पंचाळेश्वर जवळ गाव आहे राक्षस भुवनचं. त्याला का बरं राक्षस भुवन म्हटलं? त्या ठिकाणी राक्षसांचं फार मोठं युद्ध झालेलं होतं आणि राजाने त्यांना पराभूत केलं होतं म्हणून त्याला म्हटलेलं आहे राक्षस भुवन. महादेवाची आज्ञा घेतली. आज्ञा घेऊन निघून गेला. आणि मग या दोघांनी महाराष्ट्रामध्ये येऊन थोर उपद्रव लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, पैशाची ताकदीची माणसाला एक प्रकारचा गर्व असतो आणि हा गर्व आता ह्या दोघांना कुंभ निकुंभांना निर्माण झालेला आहे. आत्मोत्तमाचे शिष्य महाराष्ट्रामधून बद्रिकाश्रम आत्मऋषीकडे गेले. त्यांना सांगितलं की अशा प्रकारची आम्हाला त्रास होतोय, तुम्ही काहीतरी याचा बंदोबस्त करा. आत्मऋषी म्हणतात तुम्ही पांचाळ राजाकडे जा, त्यांना भेटा आणि पांचाळ राजाला तुम्ही शरण गेल्यावर ते या 2 राक्षसांना मारून टाकतील. कारण की पांचाळ राजाला दत्तात्रेय प्रभूंचा वर आहे म्हणून ते पांचाळ राजाकडे शरण गेले. पांचाळ राजा 4 पुत्रासहित महाराष्ट्रामध्ये आले. राक्षस भुवन वेढून टाकलं. दोन्ही राक्षसासोबत युद्ध करू लागले. त्या राजाने त्या राक्षसांचे सगळे सैन्य मारलं. शतवर्षपर्यंत, किती 100 वर्षापर्यंत युद्ध झालं. राक्षस काही वधले नाही. मग राजाला चिंता पडली. त्या ठिकाणी नारद आला.
नारदाने वधाचा उपाय सांगितला. उपाय झाल्यानंतर हिरण्यगर्भाचे मंत्राचे स्मरण केले. ब्रह्मा प्रकट झाला आणि राक्षसांना मारण्याचा उपाय सांगितलेला आहे. अशा प्रकारे सत्यादेवीची उपासना करावी, तुझा मनोरथ पूर्ण होईल. आणि असं करत करत ते सत्यादेवीचं उपासना केली. म्हणून आत्ताचं जे बळेग्राम ते पूर्वीचं होतं सत्यापूर. हे गावाची जरी नाव आहे की नाही, आता हिरण्यपुरी म्हणजे हिरण्यकश्यप जो होता त्याच्यावर नाव पडलं हिरण्यपुरी. जसं राक्षस भुवन, राक्षस मारले म्हणून राक्षस भुवन, म्हणजे या गावांना प्राचीन इतिहास आहे. सत्यादेवी आत्ताचं बळेग्राम म्हणजे त्या ठिकाणी तो मांडव ऋषी तपश्चर्याला बसले होते अनुष्ठान करण्यासाठी त्या खडकावर नदीमध्ये. आणि एका बगळ्याने त्याच्या डोक्यावर केली घाण. आणि मग तो क्रोधिष्ठ होता, कोपिष्ठ होता. त्यांनी असं त्या बगळ्याकर वर बघितलं आणि बघितल्याबरोबर सगळे बगळे खडकावर मरून खाली पडले. आणि म्हणून त्याचं नाव पडलं बळे हे ग्राम. हे इतिहास आहेत बरं का, लक्षामध्ये ठेवा. राक्षस सत्यादेवीची आराधना केली आणि सत्यादेवीची आराधना केल्यानंतर या राक्षसांचा वध केला. अशा प्रकारे कडा, बळेग्राम, कडा आणि रोकडा याही ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली, राक्षसांचा वध केला. कडा रोकडा 2 गाव झाले. नंतर पुढे एक दिवस ऋषी म्हणितले कुंभोदर आणि निकुंभ हे पुलस. त्यानंतर या जे कुंभ निकुंभ होते यांचाही वध केला गेला. पण यांचा वध कुणी केला? पांचाळ राजाने केला. आणि मग आता कुंभ निकुंभ हे ब्राह्मणाची पुत्र होते. राजाला सांगितलं तुला आता ब्रह्महत्येचं पातक लागलेलं आहे. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, जातीने ब्राह्मण नाही बरं का. ब्रह्म म्हणजे परमेश्वर, त्याला जो जाणतो तोही ब्राह्मण आहे, म्हणजे पंडित आहे. कुणाला? परमेश्वराला जाणणारा. आपला डोक्यात काय झाला विषय? नाही तोच ब्राह्मण नाही. ब्रह्म म्हणजे विद्वान, ईश्वरीचं ज्ञान ज्याच्याकडे आहे तो सुद्धा एक ब्रह्मच आहे. त्यांनी सांगितलं तू 2 ऋषींचे पुत्र मारले, तुझ्याकडून हत्या घडली, आता तू पुरश्चरण कर. बघा, म्हणजे प्रत्येकाला प्रायश्चित हे शेवटी करावंच लागतं. तिकडे काय आणि इकडे काय. राजाने सांगितलं ना मला प्रायश्चित करावं लागेल. पूर्वीच्या काळी राजे लोक सुद्धा जर काही आपल्याकडून काही दोष घडतात की नाही, मग ऋषीकडे जाऊन, आपल्या गुरूंकडे जाऊन ते प्रायश्चित करत असत. पूर्वीपासून परंपरा आहे प्रायश्चित करण्याची. याने सांगितलं मला आता हत्या घडली, मला प्रायश्चित करायचंय. मग त्या पांचाल राजाने आत्मोत्तमाचे चिंतन केलं. अवघ्या ऋषीने चिंतन केलं आत्मोत्तमाचं. आत्मोत्तम गगनमार्गे राज्यसभेमध्ये उतरले. सगळे ब्राह्मण उभे राहिले. आता त्या ऋषींना त्यांनी नमस्कार केला. ते विद्वान होते, त्यांची 16 प्रकारे पूजा केली. बघा, पूजेची परंपरा सुद्धा पहिल्यापासून आलेली आहे. आल्यानंतर हातपाय धुणे, टिळा लावणे, गंध लावणे. जसं आपण स्थानाच्या ठिकाणी, देवपूजेच्या ठिकाणी गंध लावणे आहे की नाही, पुष्प समर्पण, विडा समर्पण, सगळ्या गोष्टी तिथूनच आलेल्या आहेत. जर तुम्हाला आता कोणी काही कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करेल तर काही गरज आहे का? नाही, शास्त्र आम्हाला सांगते. 16 प्रकारची पूजा आहे. वरुता तो भाव, जसं आपण उपारविधी केला, घास जरी मोडले तो भावरूप क्रिया आहे, काही त्याचं अडचण नाहीये. आहे तुमच्याकडे फळ, कोणी काहीतरी प्रचार सुरू केला, म्हटले फक्त सुपारी ठेवा, द्रव्य ठेवण्याची काही गरज नाहीये. काहींनी असं पेरणी चालू केली. आता बाईसे पूजाद्रव्य आणि ती जेव्हा स्वामी बाईसांना पूजावसर करायच्या तेव्हा बाजारात जाऊन पूजाद्रव्य घेऊन यायचे भटोबास. बीडला पाहिलं ना आपण, गेले बाजारामध्ये जे काही फळं, काही तिथं जे काही पदार्थ होते ते घेऊन आले आणि स्वामींचं त्या ठिकाणी पूजन केलेलं आहे. सगळं हे परंपरेने आलेलं आहे. फक्त काहीतरी कोण आता वेगळं मांडण्याचा प्रयत्न करतं, म्हणजे मी काहीतरी इतरापेक्षा वेगळा कसा आहे किंवा माझं ज्ञान काही वेगळं कसं आहे,
हे दाखवण्याच्या प्रयत्न कारणाने ते म्हणतात द्रव्य ठेवू नका आणि काहीच ठेवायची गरज नाही आहे. असं कुठं काही सांगितलं का? शास्त्र सांगतंय ना, त्याचा अभ्यास चांगला करावा जे सांगतात त्यांनी. आणि मग 16 प्रकारची पूजा आपल्यामध्ये आहे. आपण साधूंचा आदर करतो, 2 पावले समोर जातो, जायला सांगितलं की नाही. आपण त्या नाण्याचं पूजन करतो, ती एक प्रकारची भक्तीच आहे ना. फक्त भाव ज्ञानांत सामाय एवढाच केला पाहिजे, हे मात्र सांगून ठेवलं. म्हणून जे काही रूढी परंपरेने आलं तेच आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. जर तुम्हाला कोणी सांगितलं विड्या ठेवू नका, तर द्रव्य ठेवू नका, काहीच गरज नाही, ऐकत बसू नका, सर्व ते थोतांड आहे. लक्षामध्ये हे तुम्हाला प्रमाण देऊन या ठिकाणी सांगतो. 12 वर्ष आम्ही परमार्गात जाऊन अभ्यास केला, ब्रह्मविद्या अभ्यासले, जे आमच्या गुरुकडून आलेलं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगतोय ना. कमी काही काखतलं काढलं आणि तुमच्या पुढे मांडलं. जे आमच्या गुरुची परंपरेने पुढे आलेलं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. म्हणून आता साधनाची आपल्याला भेट घ्यायला सांगितली. स्वामी आहेत का आता? तुझ्या साधनाची घडो मज सेवा, अनेकन काही माग तुझ देवा. म्हणून आपल्यामध्ये बहुते भिक्षुके, बहुते स्थाने, बहुते प्रसादे नमस्कारावे, बहुते भिक्षुके, बहुते वासनिके भेटावे, हे थोर भाग्याचं लक्षण सांगितलेलं आहे. मग भेटायचं म्हणजे काय फक्त रिकामच जायचं का? नाही, त्यांच्याकडे काही आपल्याला रिक्ती असते न पश्यंती, राजानाम देव गुरु. राजाला, गुरुला आणि देवाला रिकाम्या हाताने कधीही भेटू नये, सांगितलंय की नाही. या ठिकाणी त्यांनी 16 प्रकारची पूजा केली. आणि मग तो आत्मोत्तम ऋषी आले. ते म्हणतात, जीजी, पांचाल राजा म्हणतो माझ्याकडून ब्रह्महत्या घडली, त्याचा मला तर प्रायश्चित करायचं, त्याचा आम्हाला विधी सांगा. हो का म्हणून आत्मोत्तमे श्री दत्तात्रेय प्रभूची महास्तुती केली. ते म्हणतात ठीक आहे. आणि मग आता ह्या दोषाची क्षमा कोण करणार? देवता क्षमा करू शकत नाही, जीवाकडे पात्रताच नाहीये. जीव कसा आहे? पंगू, आंधळा, अस्वच्छ, असमर्थ. पहिलाच मेलेला तो काय देणार? काही आहे आपल्याकडं? आपण कसे आहोत? पंगू, आंधळे. जर तुम्हाला अधिष्ठान आपल्या ठिकाणी नसतंच, देवाने दिलं, आपण कसे असतो? आंधळे. डोळे आहेत पण अधिष्ठान नसलं तर आपण आंधळे झालो असतो. आणि म्हणून मानवा संप्रदायाचा सिद्धांत आहे, याच्यामध्ये कोणता जीव, कोणताच महाराज देव होऊ शकत नाही. जीव वेगळा, देवता वेगळ्या, प्रपंच वेगळा आणि परमेश्वर वेगळा आहे, हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे मानव संप्रदाय ह्या 4ही पदार्थांचं जे तत्वज्ञान आहे त्याचा अभ्यास करतो, नंतर त्याप्रमाणे वाटचाल करत असतो. तुम्ही कधी पाहिलंय का आपल्यामध्ये संमतीचं पूजन केलं? तुम्ही कधी पाहिलंय का आपल्यामध्ये थोर थोर अधिकरण केली, त्यांच्या समाधी बांधल्या पाहिलं का कधी? फार मोठे ज्ञानी होते ते, पण आपल्यामध्ये अन्यथा ज्ञानाला थारा नाही. भाव ज्ञानांत सामल तेवढंच केलं जातो, पण इतर ठिकाणी अज्ञान पसरलेलं आहे, त्या कारणाने ते तशा प्रकारची पूजा करतात. त्यांनी सांगितलं आता याला कोण? फक्त दत्तात्रेय प्रभूच याचं प्रायश्चित करू शकतात. म्हणून आत्मोत्तमे दत्तात्रेय प्रभूंची महास्तुती केली, प्रार्थना केली. दत्तात्रेय प्रभू तेत सबे माझे अकस्मात आले. राजाने दत्तात्रेय प्रभूंची पूजा केली, दत्तात्रेय प्रभूंना विनविलं, जीजी माझ्याकडून अशा प्रकारची हत्या घडलेली आहे, तरी चरणक्षालन करावे. सर्वज्ञ म्हणतले अनुग्रह केला तयासी रायासी करावा. म्हणजे ऋषी म्हणतात जसं तू मला आग्रह केला ना तसं दत्तात्रेय प्रभूंना आग्रह कर. दत्तात्रेय प्रभूंना विनंती कर. कोण सांगतायत? आत्मोत्तम ऋषी सांगतायत. कुणाला? पांचाल राजाला. जसं तुम्हाला विनंती करतो तशी दत्तात्रेय प्रभूंना विनंती कर. दत्तात्रेय प्रभूंना विनंती करतो, माझ्याकडून ब्रह्महत्येचं पातक घडलं आणि सकल दोषाची क्षमा करावी. दत्तात्रेय प्रभू म्हणतात, आगा राया बाण मारोनी भेदोनी पाताळीचे उदक प्रगट करावे. ते सांगतात की तुला आता बाण मारून इथं उदक प्रगट करावं लागल. आणि मग तो त्या ठिकाणी बाण मारतो
बाण मारल्यानंतर खडतर जो खडक असतो ना, तिथून ते पाणी बाहेर येतं. आणि मग त्या ठिकाणी आत्मोत्तमे ती कुंडी दत्तात्रेय प्रभूंची श्री चरण क्षालन केले. त्या जी कुंडाची जागा होती तर कुंड होतं, तिथे जो बाण मारलेल्या बाणाने पाणी वर आलं आणि त्या पाण्याने श्री दत्तात्रेय प्रभूंचं चरण क्षालन केलं. आणि अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंचे चरण धुतल्यानंतर पाताळ गंगेचे पाणी वर आलं, चरण क्षालन केले, आत्मोत्तमाने तिथे स्नान केलं. दत्तात्रेय प्रभू राया ते म्हणतले आगाराया येथ आत्मोत्तमे स्नान केले, म्हणून ते आत्मतीर्थ झाले, म्हणून ते पवित्र आहे. ते तीर्थ बी आहे आणि क्षेत्र बी आहे, हो की नाही? पंचाळेश्वर तीर्थही आहे आणि क्षेत्र बी आहे. तीर्थ का बरं? त्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभूंचे चरण लागले आणि त्या चरणाने पाणी पवित्र झालं आणि आत्मोत्तमाने तिथं स्नान केलं, म्हणून त्याला नाव ठेवलं आत्मतीर्थ. ऋषींच्या नावावरून नाव पडलं ते म्हणजे आत्मतीर्थ. ही त्या पाठीमागची आख्यायिका आहे. अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंनी तिथे चरणक्षालन केल्यानंतर आत्माळे नाव ठेविले. राजाने दत्तात्रेय प्रभूंना विनंती केली, माझा वडील पुत्र विज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानी आहे, तुमची तो सेवा करील, आपण तोपर्यंत इथे राहावे. दत्तात्रेय प्रभूंनी त्याची विनंतीचा स्वीकार केला. त्यानंतर पंचाळेश्वर राजाने दत्तात्रेय प्रभूंचं आत्मळ्या दक्षिणे पंचाळेश्वराचे देऊळ केले, ते तर पंचाळेश्वर ग्राम झाला. बघा, त्या ठिकाणी देऊळ केलं पांचाळ राजाने, मग तिथं ते गाव झालं पंचाळेश्वर. दुसरा पुत्र आपदेव, त्याने आत्मेश्वराचे देऊळ केले, तेच झाला आपेगाव. हे विज्ञानेश्वर, आपेगाव त्या त्या व्यक्तीवरून त्या गावांची नावं पडलेली आहे. आता यांनी मंदिर केलं पांचाळ राजाने, नाव पडलं पंचाळेश्वर. असे तिन्ही पुत्रासहित सैन्याशी पांचाळ राजा दिशामध्ये गेला आणि दत्तात्रेय प्रभूंच्या सेवेसी ठिकाणी राहू लागला. इकडे पांचाळ राजा नगरीमध्ये कितीतरी वेळ होता आणि नंतर तो दत्तात्रेय प्रभूपासून ब्रह्मविद्या उपदेश घेऊन त्या ठिकाणी राहू लागला. अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंनी जे आत्मतीर्थाची प्रतिष्ठापना झाली, त्या विज्ञानेश्वराने दत्तात्रेय प्रभूंची खूप चांगली सेवा केली. ज्याप्रमाणे भंडारेकरांनी स्वामींची सेवा केली, तशाच प्रकारची सेवा म्हणतात की या पांचाळ राजांनी पण केलेली आहे. भंडारेकर आपल्या सर्वांना माहिती आहेत, 16 वर्ष पाठ दाखवली नाही. अशा प्रकारे भंडारकराप्रमाणे चरित्रकार सांगतात की यांनी सुद्धा दत्तात्रेय प्रभूंची सेवा केलेली आहे. आणि मग अशा प्रकारे सेवा करून अजून त्यांनी सांगितलं की आपली सेवा मला सतत घडली पाहिजे. कोण म्हणतात? पांचाळ राजा म्हणतात, देवा मला तुम्हाला एक वर मागायचं आहे. एक वर मागितला देवल्याने निद्रेला यावं, एक वर मागितला पांचाळ राजाने, जोपर्यंत चंद्र आणि तारे आहेत ना तोपर्यंत आपण आमच्या विनंतीला मान देऊन दररोज पंचाळेश्वरला भोजनासी यावं. आणि दत्तात्रेय प्रभू म्हटले तथास्तु. गोरक्षाची कन्या भार्गवी तिने सांगितलं, जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत आपण कोल्हापूरला भिक्षेला यावं. देव म्हटले तथास्तु. बघा, भाव असा असावा लागतो. देव असेच म्हटले का? त्याला वारंवार 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 विनंती करावी लागते. आम्ही म्हणतो एकदाच विडा ठेवला झालं पाहिजे आमचं काम, 5 गाठ्या स्मरण करते झालं पाहिजे माझा मनोरथ पूर्ण, मी वर्षभर खेटा केल्या झालं पाहिजे माझे पूर्ण. चरित्रामध्ये सांगतात दत्तात्रेय प्रभूंची आराधना 100 वर्ष, कोणी 12 वर्ष केली की नाही? कष्ट करावे लागतील, होतील. दत्तात्रेय प्रभू तुम्हालाही प्रसन्न होतील. आज आपल्या घरात सगळ्या गोष्टी आहेत, ही कुणाची कृपा आहे? परमेश्वराचीच आहे ना. तुम्ही सुद्धा मला अनुभव सांगता, बाबा आम्ही खाण्यासाठी महाग होतो पण आज आमच्या घरामध्ये कुठली गोष्ट कमी नाहीये. कुणाची कृपा? ही
अशी झाली का? नाही, पहिले द्यावं लागतं, नंतर घ्यावं लागतं. जमीन देते की घेते पहिलं मला सांगा? घेते. काय घेते? पहिले दाणे पेरा म्हणते या ठिकाणी, नंतर तुम्हाला देते. आपण काय म्हणतो? फक्त द्या. देत आम्ही काही देत नाही तुम्हाला, तुम्हीच फक्त आम्हाला द्या. करतो ना असं प्रार्थना? फाटक्या नोटेमध्ये, किडक्या सुपारीमध्ये आणि फाटक्या पानामध्ये, सडलेल्या फळामध्ये, पत्रम पुष्पम फलम तोयम, फक्त तोंडातला आवाज मोठा, सुपारी देवविडा, सुपारी बारीक, फळ त्याच्याही पेक्षा बारीक आणायचं. एवढे भुक्कड आपण आहोत का? नाही. आणि मग एका सुपारीमध्ये, एका याच्यामध्ये मागून घ्यायचं की मला सून चांगली आली पाहिजे, घर चांगलं भेटलं पाहिजे आणि तिला पोरगही झालं पाहिजे. देव चांगला तुमच्याकडे पाहतो, वा वा काय भक्त माझा मला भेटला, एकदम भारी. चांगलं अर्पण करण्याची वासना नाही, फक्त चांगलं मागतो. तेवरून दत्तात्रय महाराज आत्ताही माहूरला भोजनासी येतात, म्हणून आत्म ऋषीच्या नावावरून पडले आत्मतीर्थ. आणि म्हणून नीच जाईजे हो. आमचे स्वामी सांगतात उपाध्यांना की येरी तीर्थासारखे नव्हे. येरी म्हणजे त्या ठिकाणी असं प्रतिष्ठापना तर जाईल, सामर्थ्य निघून जाईल, पण हे दत्तात्रय प्रभूंची प्रतिष्ठा या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंची प्रतिष्ठा आहे. मागेही होती, आत्ताही आहे आणि पुढेही राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही तिथे काय करा? दररोज जा. कुठे? आत्मतीर्थाला दररोज जा आणि वंदन करत जा. उपाध्यांना निमित्त करून सांगितलेलं आहे. पण आपण सुद्धा वर्षाकाठी एकदा मात्र तिथं गेलं पाहिजे. दत्तात्रय प्रभू प्रत्यक्ष आहेत ना ठिकाणी. माहूर, पंचाळेश्वर हे चरणांकी स्थान आहे, हो की नाही? माहूरला तुम्हाला जाता येतं. काही डोक्यात ठेवू नका आम्हाला जाता येत नाही म्हणून. सांगितलं काय होतं? तिथं गेल्यावर फक्त अविधी मुक्कामी थांबायचं नाही. सगळे स्थान करा, व्यवस्थित करा, मुक्कामी थांबायचं नाही. तुम्ही अजून प्रपंचामध्येच आहात, विषयातच आहे तुम्ही काही चर्यावंत नाहीये. एक धरून ठेवलं, माहूरला जायचं नाही, माहूरला जायचं नाही. मग गणेश मंदिरात बरं चालतं, गजानन महाराज बरेच फवारे बघायला जाता, तिकडे चालतं का? माहूरला जायचं नाही, माहूरला जायचं नाही, कोणी जायचं नाही, त्याचे नियम काही वेगळे आहेत. म्हणून माहूरला जा, महातीर्थ आहे, पण तिथं असा विधी करा, मौन्य राहा, मौन्याने स्मरण करा. आपल्याकडून कुठली घाण होणार नाही याची मात्र आपण दक्षता घ्यायची. हा विधी पहिला माहिती पाहिजे ना. डोक्यात काय फक्त माहूरला जायचं नाही. जाणाऱ्यांचे नियम वेगळे आहेत. कोणी जाऊ नये तो वेगळा वर्ग आहे, कोणी जावं हा वेगळा वर्ग आहे. आता एखाद्याची सासूरवाडीच तिकडे आहे, मग जाणार नाही का? जाईलच ना. तिथं म्हणता का वचन आणता? नाही नाही, माझी सासूरवाडी, मी जात नाही, असा प्रकार नाहीये. पण तुमची परी वेगळी आहे आणि आमची परी वेगळी आहे, हे लक्षामध्ये गोष्टी ठेवायच्या, हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे हे आपण पंचाळेश्वरचं आपण हे महात्म्य थोडक्यामध्ये बघितलेलं आहे. आता यानंतर एक शेवटची आणि महत्वाची लीळा आपण पाहणार आहोत की जसं दत्तात्रय प्रभूंच्या भेटीसाठी त्रेतामध्ये अनेक राजे गेले, तसं स्वामींच्याही काळामध्ये अनेक भक्तांनी स्वामी दत्तात्रय प्रभूंचं दर्शन आम्हाला व्हावं यासाठी प्रार्थना केलेली आहे. स्वामींचा मुक्काम वेरूळला असतो, चतुर्विधाच्या मठामध्ये असतो. चतुर्विधाच्या मठामध्ये स्वामी 10 महिने राहिलेले आहेत. किती? याला म्हणतात महास्थान. 15 दिवसाच्या पुढे 1 महिना, 2 महिने, 10 महिने ज्या ठिकाणी वास्तव्य स्वामींचं आहे त्याला म्हणतात महास्थान. एकंदरीत स्वामी आपल्या या महाराष्ट्रामध्ये 8 वर्ष 1 महिना राहिलेले आहेत. आणि मग स्वामी वेरूळला होते. दत्तात्रय प्रभूंची महिमा निरूपण करू लागले. दखले आणि चांग देव भट्टी महिमा ऐकीत होते. आमचे स्वामी सांगू लागले आणि चांगदेव भट्ट आणि डखले हे महिमा ऐकू लागले.
आम्हासी दत्तात्रेय प्रभूचे दर्शन व्हावे जी. ते म्हणतात जी स्वामी राया, जर तुम्ही एवढी महती सांगताय, आम्हाला दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं पाहिजे, आमची इच्छा आहे. सर्वज्ञ म्हणतले ते कांगा होईल. स्वामी म्हणतात ते का बरं होईल, तुम्हाला तेवढा अधिकार तुमचा नाहीये. ते अमोघ दर्शन एकांना देणेच नाही, देतच नाही. जर झालं तर तोचा उद्धार झाला, त्याला काही घ्यायचं काम नाही, दीक्षा नाही, काही नाही, काही नाही. दर्शनाबरोबर त्याची लगेच तिकडे त्याला मृत्यूनंतर त्याला लगेच आनंद प्राप्त होणार परमेश्वराचा, पण दर्शन होणे नाही. नाजी गोसावी करती तरी होईल. ते म्हणतात देवा, तुमच्याकडे काही अशक्य आहे का? जर तुम्ही करवसाल तर दर्शन आम्हाला ते होईल. सर्वज्ञ म्हणतले दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शना जाल तरी होईल. जर तुम्ही मनाभावातून जासाल, आमच्या आज्ञेने जा, दर्शन तुम्हाला होईल, पण नियमाने जा. दत्तात्रेय प्रभू स्वामी सांगतात, दत्तात्रेय प्रभू तुम्हाला भेटतील. आता यांच्या भेटणार होते का? नाही. स्वामींनी सगळं ते आता यांची भेट व्हावी असं मनोरथ केला. स्वामी सांगतात, त्या अगोदर एक दृष्टांत देतात. एक वर्त म्हणजे आजच्या भाषेमध्ये डोंबाऱ्याचा खेळ. एक ती स्त्री असते, ती दोरीवर चालते पोट भरण्यासाठी. चालत असताना ती सरळ आपलं लक्ष काय आहे त्याच्याकडे पाहते. डावीकडे पाहत नाही, उजवीकडे पाहत नाही, सभेकडे पाहत नाही, कोण शिट्ट्या मारतं तिकडेही पाहत नाही. कारण का? तिला माहिती आहे, माझं लक्ष जरी विचलित झालं तर मी या दोरीवरून खाली पडेल आणि मला पुढच्याकडून बक्षीस काही भेटणार नाही. जर तिने आपली वर्त सिद्ध केली, शेवटपर्यंत जर गेली, तर तिला तो खेळ साधल्या जातो. आणि मग तिला दाय पसाय काहीतरी 2-4 पैसे तिला खाण्यासाठी काहीच राहिलं शिल्लक नसतं. सिद्धांत काय? स्वामी सांगतात, तुम्ही दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाला जाता आहात, परंतु गेल्यानंतर पेनोवेना जावे, दरकोस 10 मुक्काम करत जावा. एकाच गावामध्ये राहू नये आणि त्याही मध्ये संबंधियांना, नातेवाईकांना तर अजिबातच भेटू नये. एकी भिक्षा नेघावी, एकाच घरची भिक्षा घेऊ नये. ऐसी मातापुरा जावे, अशा प्रकारे तुम्ही मातापूरला जा. आम्ही कार्यक्रमाला चाललो, नातेवाईकांची भेट होईल, चला कार्यक्रमाला. स्थानाचा हेतू आहे का? नाही. हेतू काय आहे? आई येईल, भाऊजाई येईल, भाऊ येईल म्हणून त्या कार्यक्रमाला जायचं. वास्तविक काही चिंतेश्वर मंदिरात कार्यक्रम पोथीचा आहे म्हणून काही जायचं नाही. जायचंय, माहूरला जायचंय, पण चला जाता जाता संबंध्यांना भेटू, मग माहूरला जाऊ. किंवा गावामध्ये सासूरवाडी लागते, बाहेर जरा गेलं की मग त्यांना भेटून मग स्थानवंतन करू, असं म्हणून चालेल का? यांनी आता असंच केलं. पुढं बघा गंमत. स्वामी म्हणतात की संबंध्याला अजिबात भेटायचं नाही. बघा, पहिले घाटात तळी संन्यासाच्या वेशामध्ये दत्तात्रेय प्रभू तुम्हाला भेटतील. ते तुम्हाला विचारतील, तुम्ही कुठे चालले? तुम्ही म्हणाला, आम्ही दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाला चाललो. दत्तात्रेय प्रभू ते आम्हीची. दत्तात्रेय प्रभू ते काय? आम्हीच आहोत. ऐसे म्हणती परते नवती. दुसऱ्या वेशामध्ये भेटतील, ते म्हणती आम्ही दत्तात्रेय प्रभूची. ते पण नाहीत. मेरुवालच्या पाळीवर दारवठा गोंधळा पुढे चौंडका वाते म्हणजे चोंडक डमरू, निळीची अंगी, निळ्या रंगाची अंगी, निळीचा चळणा म्हणजे चोळी, निळीचे टोपरे म्हणजे टोपर, कवड्यांचे आभारण म्हणजे कवड्यानी कवड्याच्या माळा. ते म्हणती आम्ही दत्तात्रेय प्रभू नव्हो, परती दत्तात्रेय प्रभू होती. अशा प्रकारे स्वामींनी यांना नियम सांगितला. ते म्हटले, देवा एवढंच करायचं ना, काही अवघड नाही, आम्ही एवढं करतो. देवाने सोपे नियम सांगितले होते. आणि आता हे निघाले, स्वामींना दंडवत केला. कटकाची या वाटा, कटक म्हणजे देवगिरी, हा बाजारामध्ये गेले, देवगिरीला गेले, हातामधून काही पदार्थ घेतले, गाठी, मुदी, कडदोरे,
चोळिया तोड भातुके खाजे घेतले, कारण की डकल्यांची मधी सासरवाडी होती. म्हणून डकल्याला वाटलं दत्तात्रय प्रभूंच्या भेटीसाठी चाललो, तिकडच उद्धार होणार आहे, पुन्हा वापस येण्याची गॅरंटी काही नाही, शेवटचं एकदा बायकोला भेटून घेऊया. म्हणून काय केलं, बाजारात गेले, सगळे ते खेळणं, ते कडदोरा, गोड शेवाया घेतल्या, मुदिया घेतल्या आणि निघाले. आणि म्हणतात मी गावात नाही जाणार, कुणा तरी सोयऱ्याकडे देऊ आणि आपण पुढे निघून जाऊ, उपरवाही देऊ, बाहेरच्या बाहेर देऊ. निघो जाणाय कधी येणं होईल, कधी भेट होईल, पाठवू. डाऊवाडीसी गेले, उपरवाईया भेटले. आता डकले सासूरवाडीमध्ये गेले आणि गेल्यानंतर उपरवाई म्हणजे एका पाहुण्याला बाहेरच भेटले. अरे बाबा, हे आमच्या घरी नेऊन दे. ज्याला कुठंच किंमत नाही त्या जावयाला मात्र सासूरवाडीमध्ये किंमत असते, हो की नाही. जावई आले, जावई आले. एरवी गावात कोणी विचारत नाही, सासूरवाडीमध्ये जावई आले. असं याचं पण असंच झालं. त्याने सांगितलं काय जावई बापू, तुम्ही आता इथपर्यंत आलात तर घरी जाणार, 2 पावलं तर घर आहे. असं म्हटल्यानंतर ते गेले. सासूबाई पळत आली, बाज बसाय टाकली, लगेच गरम पाणी, लगेच गरम स्वयंपाक, भोजन तयार दिलं, तुम्ही जेवा आता. आणि मग आता डकले तिथंच मस्त बाजवर जेवले आणि झोपले. 2 दिवस निघून गेले. दररोज मग आंघोळ, दररोज गरम भोजन. त्याच्यामध्ये जे काही स्वामींनी सांगितलं होतं ते सर्व विसरून गेले. अशा प्रकारे आता सकाळी उठले आणि म्हणतात चला आता दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला. चांगदेव भट्टांना म्हणतात, चांगदेव भट्ट म्हणतात का रे बाबा, स्वामींनी काय सांगितलं होतं, उपेनेनं करावे. एकाच गावात 2 दिवस थांबलो, एकाच घरचं भोजन केलं, नियमाचा भंग केला, त्याही मध्ये सासूरवाडीत गेला, संबंध्यांना भेटला. सगळ्यात मोठा भंग तो झालेला आहे. केलं का नियमाचं पालन नाही करता आलं. आणि म्हणून हे जे नियम त्यांना सांगितले आणि पुन्हा म्हणतात चला आता स्वामींकडं. आणि मग ते स्वामींकडे आले, दत्तात्रय प्रभूंना दंडवत प्रणाम केला आणि सगळ्या पाठीमागची व्यवस्था त्यांनी सांगितली. आता गोंधळ कोणी केला, डकल्याने गोंधळ केला. चांगदेव भट्टांचं काय होतं का, त्यांना तर अर्थता होती, परंतु संगतीमुळे सगळं नुकसान झालं. म्हणून संगत हो बडो की चांगल्यांची संगत पाहिजे. ढेकणाच्या संगतीने हिरा तोही भंगला. ढेकून असतो, हिराला स्पर्श केला, हिरा भंग पावतो. त्या हिऱ्याला कोणी तोडू शकत नाहीये. डकले असे अनाधिकारी होते, जाता नाही आले तिथपर्यंत त्यांना, आणि म्हणून एवढा मोठं नुकसान झालं, भेट झाली नाही. स्वामी सांगतात कुठे दत्तात्रय प्रभूंचं दर्शन. 2 मिनिटं कोणी उठू नका, शेवटी 5 मिनिटं राहिले. कुठे दत्तात्रय प्रभूंचं दर्शन आणि कुठे तुमचे नातेवाईक, कुठे तुमचे संबंधी, हे स्वामींनी त्यांना निमित्त करून आपल्याला सांगितलेलं आहे. नियमाचा भंग एकदा उपदेश घेतला असं म्हणून चालेल का, नाही. आता उपदेश घेतला तर मग काय होईल, गणपतीचं खायला, नवरात्राचं खायला नाही. आपल्याला त्यामध्ये म्हणणत्व येईल. मी तुम्हाला मुद्दा सांगितला होता ना, जरी तो योग आला तुम्ही त्या ठिकाणी व्यवहार म्हणून जाऊ शकता. लय जवळचा असेल तुम्ही तुमचा डबा घेऊन विशेष घेऊन जाऊ शकता. पर्याय नाही का, जर त्या गावामध्ये कोणी उपदेशी असेल तुम्ही त्यांच्या घरी भोजन करू शकता. जर नसेल आपण त्याच घरामध्ये आपलं वेगळं आपण बनून, हे आपत्कालीन धर्म आहे बरं का, व्यवस्था नाही. हा मधला मार्ग आहे, तो सुद्धा तुम्हाला समजला पाहिजे. विषय तशी मांडला, आपण मुद्दाम बोलतो की हे युट्यूबने सगळं चाललेलं आहे. त्याही लोकांच्या मनातला संभ्रम दूर झाला पाहिजे. एक गोष्ट मला आता कळली की म्हटले ही एवढा जो आमच्यावर दबाव येतो, उपदेश घेतल्यावर पोराला वाटतं इकडे जाता येत नाही, तिकडे जाता येत नाही, ते म्हणते नकोच इकडं बरं. व्यवहार म्हणून तुम्हाला सगळीकडे जाता येतं, पण स्लोप वाईजन म्हणून तुम्हाला ते गोष्ट करू नका. धर्म ही तुम्हाला जबाबदारी सांगतो. आणि काही आपण लोकांच्या खाण्यासाठी जन्मलो आहोत का, आपलं कॉन्ट्रॅक्ट दिलंय का, त्यांचे 13वीचं 12वीचं आपल्याला खावं आपण म्हणून. व्यवहार म्हणून जा ना तुम्ही.
फक्त त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, हा व्यवहार असतो. धर्म धर्माच्या जागी आपल्याला पाळायचा असतो. म्हणून काही असा गोंधळ करून घेऊ नका. तुम्हाला मी क्लिअर मुद्दा केला ना सगळा, हा हे लक्षामध्येही ठेवा. पण धर्म मात्र विसरायचं नाही. मग सांगितलं बाबाने, मग किती मोकळे व्हा. एवढं मोकळा होऊन चालेल का? आपत्कालीन धर्म आहे, एखादी सासुरवासीन आहे, तिला जर हा प्रसंग आला, तिचा मुद्दा मी मांडलेला आहे, जिला सहाय्य होतं, तिचा काही विषयच नाही, पण ते सुद्धा घेऊन बघा ना अनुभव. एका ताईने मला सांगितलं की मला या गोष्टीमध्ये भरपूर सहाय्य होतं, आता घरचे मला आग्रहच करत नाही, मी ठाम राहिले. कशामुळे झालं? हे निष्ठा तुमचं काम करत असते. म्हणून असं म्हणायचं नाही आम्ही तर बघायलाच गेलो तिकडं काय होतं. विकल्प असा संचरतो. संग्रह रूप ज्याला विकल्प म्हणतात की नाही, हा समोरून चालले पाहिलं ठीक आहे ना गोष्ट, आवर्जून आपण त्या गोष्टी मात्र कधीही करू नये. याच्यामध्ये टकाले ताईचा मुलगा होता, तो उपदेशाला थांबलेला, पण कधी कधी आता कशामुळं नाही, मला गणपतीकडे जाता येत नाही. त्याला म्हटलं अरे बाबा, आता आपल्या आईबाबांचा धर्म कोणता आहे? तो म्हणे बाबा आपला मानव पंथ आहे. म्हटलं मग तुला तिकडे जायचंय का? नाही नाही म्हणे, मला हे पाहिजे. ठीक आहे, मुलांच्या गोष्टी पण प्रतिबिंबित होतात. तुला गणपतीची काही अडचण नाहीये, बाकीच्या गोष्टींची मात्र तुम्हाला ह्या अडचणी आहेत. आणि ईश्वर धर्माची ओढ त्यांच्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगितलं की आपल्या मुलांना उत्सवमध्ये घेऊन जात जा, सत्संगामध्ये घेऊन जात जा, धर्मकार्यात घेऊन जात जा. आपण त्याला घरी बसवतो आणि त्याला इकडचं काही परिज्ञान होत नाही. हे अट्रॅक्शन बाहेरचं मुलांना भरपूर झालेलं आहे. म्हणून हा देव सुद्धा त्यांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून मोठ्याला पहिलं चुका करायच्या नाही. मोठा जर का चुकला तर तुम्ही त्याला अजिबात काही म्हणू शकत नाही. यासाठी पाहिजे ज्ञान, यासाठी पाहिजे गोष्टींची जाणीव. जर मोठा धर्माने वागला तर छोटा सुद्धा काय होतो, बरोबर धर्माने वागतो. दत्तात्रय प्रभूंचे चरित्राच्या निमित्ताने स्वामी आम्हाला म्हणतात की जो धर्माने देवाने नियम तुम्हाला सांगितलेला आहे तो नियम पाळा. असं म्हणू नका, यांचं सांगायचं कामच आहे. पाळला तुमचा धर्म आहे, आउटसाईडला गेले नुसकान आमचं होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणून व्यवहार सगळ्या गोष्टी पाळा, तिथं बुद्धीचा आपण वापर करावा. स्वामींनी परत दृष्टांत सांगितला. दत्तात्रय प्रभू म्हणतात एक माता होती, कोणी एक माता असते, आपल्या लेकराला पेय दे, म्हणजे काहीतरी त्याला अशक्ती आली म्हणून त्याला पेय म्हणजे पातळ पदार्थ देते. ते पदार्थ घेतलेलं उलटी करून टाकतं, पुन्हा दे पुन्हा उलटी करतं, मागवते दे मागवते पुन्हा उलटी करतं. शेजारच्या मैत्रिणी म्हणतात अगं तो वारंवार उलटी करतो, त्याला तू काबर देते? मातृत्व असतं. ती म्हणते जरी याने उलटी केली, एक तरसीत याच्या तोंडात जर गेला तर याला बरं वाटेल. तसं परमेश्वराचं हे मातृत्व आहे. दवडलं की तुम्ही सुद्धा, आपण सुद्धा तोंड पळवले, ज्ञान देताना तोंड पळवले ना. सांगू लागलं कोणी मन जागेवर नाही, सांगू लागलं कोणी लक्ष घरे, कधी जा उठतील कधी घरी जाते की एकदा. बसले कुठं? सत्संगामध्ये, धर्मवार्तेमध्ये, तिकडं मात्र कुठला त्रास होणार नाही, ना खुर्ची लागत ना कुठला स्टूल लागत. 3 तास एका जागी टक लावून पाहते. काय झालं? धर्मातलं मूल्य तुम्हाला समजलेलं नाहीये. आणि म्हणून हे धर्माचं मूल्य तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हा धर्म आपल्याला जिवंत जर ठेवायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्या ज्ञानाची गरज आहे. हे दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रामधून या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आपण बऱ्याच 9 दिवसामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. दत्तात्रय प्रभूंच्या मेन लीळा, त्या लीळेच्या माध्यमातून आचार सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणून एकच सांगतो की फक्त कान फुकून पवित्र होऊ नका. ज्या धर्मात तुम्ही आहात त्या धर्माचा जरा अभ्यास करायला शिका. म्हणून लीळा दररोज ऐकल्या पाहिजे, सूत्रपाठाचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे ना, दत्तात्रय कवच करा, संकष्ट वज्र पंजरोही करा, तेच आम्ही नाकारतच नाही आणि ते करायचंच. आलं का लक्षामध्ये?
संकट येतात केलंच पाहिजे, दत्तात्रय कवच केलंच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, ओम म्हटलाच पाहिजे. सांगितलं ना अर्थ ओमचा तुम्हाला मी, सच्चित आनंद. ओम शब्द हा शिष्टावाचक आहे, म्हणून ओम म्हणावा, त्याचं काही अडचण नाही. दुसरी गोष्ट, हा गोष्टी करत असताना अभ्यास करत जा आणि थोडाफार तरी धर्मची निका, थोडा तरी धर्म करायला मात्र शिका. आज तुमचं एवढं भाग्य आहे की ऑनलाईनच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते ज्ञान येतं की नाही. फक्त आपल्याकडे वेळ पाहिजे. मूव्ही पाहायला मात्र आपल्याकडे वेळ असतो, पण एखादा कोणाचं आलं ना काही प्रवचन, त्याला पुढे सरकवतील असे, त्याला वाटतं मला काही गरज नाही ज्ञानाची, माझा उद्धारच झालेला आहे, माझा होणारच आहे, देव मला पावलाय सगळा, दिली देवाने प्रॉपर्टी, पैसा देवाला मला काय मागायचं आहे, असं समजू नको. कधी उलटवल काय सांगता नाही येत, हो की नाही. आणि म्हणून देवाशिवाय काय आहे का, धर्माशिवाय काय आहे का. यतो धर्म ततो जय. ज्या ठिकाणी धर्म आहे त्याचा जय होतो, ज्याच्या ठिकाणी धर्म आहे त्याला परमेश्वर सहाय्य करतात. हे गोष्टी मात्र लक्षामध्ये ठेवा. आपला पंथ प्रतितीचा पंथ आहे, इथे अनुभव घ्या. मी तुम्हाला सेवेचं काही उदाहरण दिले की नाही, सेवेचे मूल्य सांगितले की नाही. असं सूत्रपाठ घ्यायचा, सेवा पण करायची आहे. काय फक्त फक्त काय वचन वाचायचे का, नाही. सेवा करत असताना आपल्याला ह्याही गोष्टी करायच्या, स्मरण करायचं आहे. ही नामधरकाची प्रकारची परी तुमची, हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून या दिवसामध्ये तुम्हाला जे काही बरेच मी जे काही शिकलो आणि तुमच्या हिताचं, फार काही जड दिलं का, जे तुम्हाला पचेल, रुचेल, जे तुम्हाला समजेल अशा प्रकारचं हे ज्ञान. ज्ञान कशाला म्हणतात, जे सविस्तर आणि सहज सोपं आहे. आपल्यामधलं अज्ञान दूर करावं, दत्तात्रय प्रभूंनी तुम्हाला सहाय्य करावं एवढं सांगतो. आणि या 9 दिवसामध्ये वरुड येथील सद्भक्तांनी, आयोजकांनी हे जे काही सोहळ्याचं आयोजन केलं, हे फार सुंदर आयोजन आहे. मला आता हा जो संबंध आहे आमच्या सत्यभामा अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आलेला आहे. परमार्ग सेवक विनयजी चौधरी आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती जयाताई चौधरी हे 2 उभयता माझ्या ग्रुपला आहेत. त्यांची त्या आमच्या संध्याताई पण जाऊ, त्यांचे ते पण आहेत, अनेक आहेत, नवीन बरेच आता जॉईन झालेत, जुने पण आहेत. आमचे कांदलकर सर आहेत. हे परिवार या ग्रुपला जॉईंट आहे. आणि सरांन मी एकदा इथं दीक्षाविधीसाठी आलो होतो आमच्या सद्गुण दादांच्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा आपला सत्संग या ठिकाणी झाला पाहिजे. म्हटलं काय हरकत नाही. आणि मग त्यांनी ही वेळ दिली. त्यांनी सांगितलं आम्ही दत्तात्रय जयंती फार मोठी करतो. म्हटलं मग मोठी करताना आपण 4-5 दिवस लीळाचं वर्णन करूया ना, कशी करायची आपण लीळेमध्ये शिकूया. ते म्हटलं काय हरकत नाही. आणि मग विनयजी चौधरी आणि सर्व त्यांची बॉडी, मग ते अध्यक्ष ढाके असतील, पदाधिकारी असतील, त्यांचे सर्व जे काही सहकारी असतील, फार लोकांची नावं मला काही माहिती नाही. आणि मग या परिवाराने, या ट्रस्टीनी, सद्भक्तांनी, ग्रामस्थांनी या कार्याचा योग या ठिकाणी घडून आणला. दत्तात्रय प्रभूंची सेवाही करण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालं. आपण इथे आल्यानंतर मी काही गोष्टी पाहिल्या की आपल्याकडचा भाव, आपल्याकडचा आदर, ज्यांच्या ठिकाणी मी गेलो त्यांच्याकडे देवपूजा बघितली, त्यांचा भाव बघितला, अतिशय नम्रपणाचा भाव आहे. आणि ही नम्रता कुठून आली, ज्ञानातून आली. जे जर तुम्ही घरी बसले असते, शिकले असते का, जी उपदेश घेऊन घरीच आहेत, काही शिकलेत का, नाही शिकले. म्हणून ज्ञान कार्यात जाऊन त्या गोष्टी प्राप्त करायच्या असतात. आपण सर्वांनी माझ्यावर हे जे काही प्रेम केलेलं आहे, हे प्रेम तुमचं सर्वांचं असंच राहू द्या. आणि जर तुम्हाला पुन्हा, आता एका ताईने विचारलं बाबा तुम्ही पुन्हा कधी येणार, म्हटलं ते माझ्या हातामध्ये नसतं. ही तुम्ही दत्तात्रय प्रभूंना काय करायची असते, प्रार्थना करायची असते की त्या लीळा आम्हाला पुढेही आम्हाला ऐकायला भेटाव्या. तुम्ही प्रार्थना करा. माझं कामच काय आहे, घेतली पिशवी की त्या गावाला, साधूला गाव असतं का एक नाही, या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला, हो की नाही.
जो साधू तो भ्रमता भला दागन लगे कोय. पाणी वाहतं चांगलं आणि साधू फिरणारा चांगला. आणि या माध्यमातून दत्तात्रय प्रभूंनी योग आणला. तुमच्या भेटीचा योग मला ठिकाणी आला. काही मी भावळो प्रकृतीचे बघितले, काही इथे रडणारे बघितले, काही सेवा करणारे बघितले. फार काही ज्ञान नाहीये, परंतु आदर करणारे मी पाहिले. निश्चित तुमचा हा गुण माझ्या ठिकाणी आला पाहिजे, तीही मी दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना करेल. आणि तुम्ही स्मरणनिष्ठ आहात, सेवानिष्ठ आहात, अशाच प्रकारची सेवा स्मरण करत राहा, ज्ञान प्राप्त करा. आणि जे काही चांगलं आहे ते तुमच्या सोबत घेऊन जा, जे काही वाईट आहे ते माझ्याच उपरण्यामध्ये टाकून जा. आमचे स्वामी म्हणतात, गुण तो वात वेरी घेसावा. गुण शोधायला वात सुद्धा काम करते. एखादी वस्तू अंधारामध्ये आहे, तिला शोधायचंय, वात काम करते की नाही. म्हणून गुण घेऊन जा. मी पण तुमचा गुण घेऊन जात आहे. आता काय जे दोष अवगुण होते ते मात्र तुम्हाला मी सांगितलेले आहे, ते सुधारणा करून घ्या. निश्चितपणे तुमच्या धर्मामध्ये वाढ हो, अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी देतो. अशीच सेवा तुम्हाला घडत राहावी. ज्या ज्या परिवाराने सेवा केली, ज्यांना क्रिया घडल्या त्यांनाही आशीर्वाद देतो, ज्यांना नाही घडल्या त्यांनाही देतो. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारच्या क्रिया घडत राहाव्या एवढं सांगतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. जय महानुभाव. जय श्री चक्रधर. 1 मिनिट. दुसरी गोष्ट, ही जी पोथी आहे फक्त आता या गावाला संपली. आता इथून पुढे जो सत्संग आहे लातूर महानगरी, तिथे सुद्धा महिलांनी सत्संग महादंबा महिला मंडळ आहे लातूरला, त्या ठिकाणी उठू नका, 2 मिनिट थांबा, त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. म्हणून पुढे ऑनलाईन सुद्धा ही पोथी चालते. ज्याला पुढच्या लीळा आता ऐकायच्या आहेत, राहिलेल्या लीळा तिथे मी पुढे घेणार त्या जागेवर. पुढे ज्या लीळा आहेत जर तुम्हाला ऐकायच्या असतील, 9452 75 या नंबरला कॉल करा, संपर्क करा. या ग्रुपच्या माध्यमातून सकाळी तुमच्याकडे चरित्राची रेकॉर्डिंग येते आणि संध्याकाळी तुम्हाला सूत्रपाठ आणि श्रीमद भगवद्गीता शिकवल्या जाते. त्या वचनाचे अर्थ, त्याचा भावार्थ जर तुम्हाला शिकायचं असेल तर या नंबरला आपण काय करावं, कॉन्टॅक्ट करावा, संपर्क करावा. दंडवत प्रणाम.